ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, रामदास स्वामी एक चोर होता आणि त्या चोराला इच्छा झाली का रामदास स्वामीला जेवण घालायचं. आणि त्याने आग्रह केला का म्हण बा आज माझ्या घरी जेवण करायला या. आता रामदास स्वामीला काय माहिती आहे हा चोर आहे का कोण आहे, गेले जेवण करायला. आता त्याच्या घरी ज्या वेळेला जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर ते जे जेवण ते धन कमवलेलं होतं ते कसं होतं, चोरीचं. आणि मग त्या चोरीच्या धनामध्ये त्याचा तर अंश कोणाचा आला, चोरीचा, आणि ते खाल्लं त्यानं. रामदास स्वामी तिथं बसले होते आणि त्याने काय केलं, पहिल्यापासून पद्धत आहे बडीशोप आणि खडी साखर ही जेवण झाल्यानंतर मुख शुद्धी करता देतात. आणि ती खडी साखरेची वाटी कशी होती, सोन्याची होती, आणि ती त्यांच्या पुढं ठेवली. बघा, रामदास स्वामीला आता एवढा मोठा त्यागी माणूस, आणि त्याने काय केलं, ती वाटी आहे ना घ्यावा बा, आणि त्याने ती झोडीत घातली आणि रामदास स्वामी निघून गेले. बघा, ज्या वेळेला आश्रमात गेल्यानंतर त्यांना वाटलं बोलायला आपण तर एवढं मोठा त्यागी माणूस, आणि ही सोन्याची वाटी चोरायची माझी इच्छा का झाली. आणि मग त्यांनी काय केलं, वानत्या केल्या, ते अन्न सगळं पाडून टाकलं आणि ती वाटी त्या चोराच्या घरी घेऊन आली. म्हणे का रे बाबा, ही तुझी वाटी मी नेली होती, पण तू मला जीव घातलं, तुझा व्यवसाय काय आहे. म्हणे माझा व्यवसाय चोऱ्या करण्याचा आहे, मी चोरी करून धन कमवतो. बघा, चोरी कमवलेल्या धनाचं आणि त्या अन्नाचा कॉन्टॅक्ट येतो. म्हणून आपण कुणाच्या घरी जे अन्न खातो ना, कुणाच्या घरी अन्न का खाऊ नये, त्याची जशी वासना आहे, त्याची इच्छा आहे, ती कशात येते, त्या अन्नात येते. आणि मग तसा आपला काय होतो, स्वभाव बदलतो. म्हणून शास्त्रात काय सांगितले, कुणाच्या घरी अन्न खाऊ नका. अन्न खायला परवानगी पुढे सासऱ्याच्या घरी, मुलीच्या घरी, आणि आपला गुरुच्या घरी, इतर ठिकाणी अन्न खाऊ नका. पण आज काय झालं, आपण बाहेरचं अन्न शक्यतो जास्त खातो, आणि त्यांची बुद्धी, त्यांचं धन कसं असतं हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळं आज जिकडं तिकडं काय झालेलं आहे, नीतिमत्ता भ्रष्ट होऊन गेलेली. आणि विज्ञान युग, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे, आणि ते पूर्ण करण्याकरता माणूस काय करता आज बिघडून गेलेला आहे. आणि आज काय आला, त्यात कली आलेला आहे. या म्हणून कुणाच्या घरचं अन्न खाऊ नका. जसं असलं तसं राहा, समाधानी राहा, ईश्वराचं चिंतन करा, आणि जीवनाचा विकास करून घ्या. पटला असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.